जनरली टोटल हेल्थ चेकअप करून घेण्याकडे आपला कल नसतो. कारण व्यवस्थित चाललंय, मी फिट आहे, मी फाईन आहे, असं प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं. आणि मग त्याच्यात हेल्थ चेकअप करून घेतलं तर काहीतरी निघेल, मग ते टेन्शन कशाला, मग ते नको असं वाटत असतं, जे मलाही वाटत होतं आत्तापर्यंत. पण मला ऑलमोस्ट इंडसचं कार्ड गिफ्ट मिळालं, मला गिफ्ट केलं गेलं. आणि ते योगेशने जबरदस्ती गिफ्ट केलं मला. त्यामुळे मी इंडसचा एक भाग बनले, हिस्सा बनले. आणि त्यांनी एक खूप छान पद्धतीचं चेकअप आज माझं झालं असं मला वाटतंय. की मला सतत भीती वाटत होती की याच्यात काही नसेल ना, मला काही डायबिटीस आता निघणार नाही ना, मला काही वेगळं, कारण कोलेस्ट्रॉल आहे हे मला माहिती आहे, माझ्याकडे बघून कोणी सांगू शकेल. पण ते आता डॉक्टरांनी सांगितलं काय करू, शूटिंगची शेड्यूल्स लागलेली आहेत, कामं आहेत सगळी, तर त्याचं आता काय होईल असं भीती होती. पण हे झाल्यानंतर मला असं वाटतंय हे बरं झालं मी हे केलं ते. कारण जे काही त्याच्यातले पॉईंट्स त्यांनी सांगितले, मला डॉक्टर शिरसेकरांचं पण खूप कौतुक करावं असं वाटतं याच्यात, की त्यांनी इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितलं की माझं सगळं टेन्शन रिलीज केलं. त्यामुळे मी इंटरव्ह्यू आता देऊ शकते तुम्हाला इतका छान. नाही तर मगाशी थोडीशी मी टेन्शनमध्ये आले होते की काय काय होणार आहे, काय करू शकणार आहे मी त्यात आता. तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज करून घ्या हे इंडसकडून. आणि या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इंडसचा स्टाफ. मी सह्याद्री हॉस्पिटलच्या दारात पाऊल ठेवल्यापासून त्यांनी जो माझा ताबा घेतला आणि इतक्या आपुलकीने आणि अगदी मित्रत्वाने त्यांनी सगळ्या ठिकाणी मला नेलं, खूप फास्ट काम करून दिलं. अर्थात सेलिब्रिटी आहे म्हणून नाही, तुम्ही प्लीज सगळ्यांची काळजी घ्या. इंडसवाल्यांना पण हे सांगणं आहे माझं की खूप छान पद्धतीने केलं. आणि एक छान एक्सपिरियन्स होता हा माझा, हा हेल्थ चेकअप. म्हणजे मला वाटत नाही कोणाचा हेल्थ चेकअप हा एक्सपिरियन्स चांगला असू शकेल, पण मला तो वाटला आज. थँक्यू.